गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, चला आपलं तांत्रिकचं लेक्चर आहे जे आज घेणार आहे आणि नक्की अटेंड करा. एक्झाम आता लवकरच आहे तुमची. चला, आणि 38 प्रश्नपत्रिका टाकलेल्या आहे ग्रामसेवकच्या, ज्या प्लेलिस्टला अवेलेबल आहे त्या नक्की बघा. एक वेळा वाचून जा पेपरच्या आधी, जेणेकरून तुम्हाला माहिती होईल आणि त्याचा फायदा होईल. काही नवीन पद्धतीचे सुद्धा त्यात क्वेश्चन ॲड केलेले आहे, त्याच्यामुळे नक्की वाचा. क्वेश्चन पत्रिका ज्या 38 आहे ग्रामसेवक प्रश्नपत्रिका म्हणून प्लेलिस्टला अवेलेबल आहे. आणि जे कोण नवीन आले असतील प्लीज त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा तुमच्या मित्रांना. एक्झामपर्यंत आपले लेक्चर कंटिन्यू चालू राहतील, त्याच्यामुळे नक्की व्यवस्थित वाचा आणि बघा. तर फर्स्ट क्वेश्चन आहे, ऊस पक्वतेसाठी कोणत्या प्रकारचे हवामान अनुकूल असते? तर कोणत्या प्रकारचे हवामान अनुकूल असते ऊस पक्वतेसाठी? बघा, दमट, उष्ण, थंड, समशीतोष्ण. तर आपला राईट आन्सर काय? थंड हवामान आवश्यक असते ऊस पक्वतेसाठी. नेक्स्ट बघा, चिल्का सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? तर कोणत्या राज्यात आहे चिल्का सरोवर? ओडिसा, जम्मू काश्मीर, पश्चिम बंगाल, केरळ. तर आपला राईट आन्सर आहे ओडिसा राज्यात आहे चिल्का सरोवर. नेक्स्ट बघा, दुभत्या जनावरातील पोटफुगी टाळण्यासाठी कोणता हिरवा चारा उपाशी पोटी खाऊ घालू नये? तर कोणता आहे? मका, ज्वारी, बाजरी, चवळी. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 4 दिलेला आहे याच्यात. बघा, ऑप्शन 4 दिलेला आहे याच्यात, चवळी. पण त्याचा राईट आन्सर मला ज्वारी वाटते, त्याच्यामुळे तुम्ही बघा जे ऑप्शन असलं त्याच्यानुसार ॲन्सर लिहायचं. नेक्स्ट बघा, जमिनीमधील किती टक्के स्फुरद अविद्राव्य न विरघळणाऱ्या स्वरूपात जमिनीत शिल्लक राहते? तर 50 ते 65%, 60 ते 75%, 70 ते 75%, 80 ते 90%. तर आपलं राईट आन्सर काय आहे ना? 80 ते 90% एवढे जमिनीत स्फुरदे अविद्राव्य स्वरूपात शिल्लक राहते, म्हणजे जे विरघळत नाहीत. नेक्स्ट बघा, जीवाणुसंवर्धन हा अविद्राव्य स्वरूपातील स्फुरदाचे विद्राव्य विरघळणाऱ्या स्वरूपात रूपांतर करून पिकांना उपलब्ध करून देते. तर कोणता जीवाणू देते अविद्राव्य स्वरूपातील स्फुरदाचे विद्राव्य स्वरूपात रूपांतर करून? तर बघा, ऑप्शन PSB म्हणजेच फुले द्रवरूप स्फुरद, रायझोबियम, SSB राहुरी द्रवरूप स्फुरद, PSB PSC. बरं नसल्यामुळे मी 2 दिवस लेक्चरसुद्धा घेतलं नाही तुमचं, आणि आज पण तरी पण घेतलं आहे लेक्चर. चला, तर आपला राईट आन्सर आहे PSB फुले द्रवरूप स्फुरद. नेक्स्ट बघा, भारतामध्ये मक्याची लागवड किती हंगामात करण्यात येते? तर किती हंगामात करण्यात येते भारतामध्ये मक्याची लागवड? 3 हंगाम, 4 हंगाम, एकही हंगाम, 2 हंगाम. तर आपला राईट आन्सर आहे 3 हंगामात भारतामध्ये मक्याची लागवड ही करण्यात येते. नेक्स्ट बघा, निशिगंधाचे कंद काढणीनंतर किती काळ चांगले राहते? तर किती काळ चांगले राहते निशिगंधाचे कंद काढणीनंतर? 8 ते 9 महिने, 4 ते 5 महिने, 18 ते 19 महिने, 14 ते 15 महिने. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 2 4 ते 5 महिने चांगले राहते निशिगंधाचे कंद हे काढणीनंतर. नेक्स्ट बघा, आराशी उत्पत्ती नियम म्हणजे काय? बघा, हा क्वेश्चन सर्वांसाठी नवीन आहे. याचा राईट आन्सर काय आहे ना? आराशी उत्पत्ती नियम म्हणजे काय? तर उत्पादित वस्तूंच्या मात्रेमध्ये होणारी अनियमित वाढ, उत्पादित वस्तूंच्या मात्रेमध्ये होणारी प्रमाणापेक्षा अधिक वाढ, उत्पादनाच्या मात्रेमध्ये होणारी प्रमाणशीर वाढ, उत्पादित वस्तूंच्या मात्रेमध्ये होणारी प्रमाणापेक्षा कमी वाढ. तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 4 उत्पादित वस्तूच्या मात्रेमध्ये होणारी प्रमाणापेक्षा कमी वाढ, म्हणजेच आराशी उत्पत्ती नियम होय. नेक्स्ट बघा, पशुबळाच्या शेती व्यवसायामध्ये कमी उपयोग होण्यामागील कारणे कोणती आहे? तर कोणती कारणे? पशुधन शेतीमध्ये उपयोगी कमी होण्यामागे कारणे विचार. तर जोपासना खर्च परवडत नाही, काम पूर्ण करण्यासाठी बराच अवधी लागतो, वर्षभर पुरेल एवढे काम नाही, यापैकी सर्व कारणे. तर यापैकी सर्व कारणे आपले राईट आन्सर आहे. बघा, वाचून घ्या व्यवस्थित. नेक्स्ट बघा, अँथ्रॅक्स हा रोग मुळे होतो. तर कशामुळे होतो अँथ्रॅक्स हा रोग? पाचेऱ्याला, मल्टीसिडी,
ब्रुसेला एंथ्रेसिसी, बॅसिलस एंथ्रेसिसी, क्लॉट्रिडियम स्पेसिस. तर आपला राईट आन्सर काय ना 10चं ऑप्शन 3 बॅसिलस एंथ्रेसिसी मुळे अँथ्रॅक्सचा रोग होतो. नेक्स्ट बघा आपल्या देशात प्रथम ॲग्री इन्फॉर्मॅटिक्स सेंटर कोणत्या संस्थेने सुरू केले आहे? तर ICAR, IARI, CICIR, CSIR. तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 1 ICAR या संस्थेने देशात प्रथम ॲग्री इन्फॉर्मॅटिक्स सेंटर हे सुरू केले आहे भारतात. लक्षात ठेवा ICAR काय सुरू केलं आहे तर ॲग्री इन्फॉर्मॅटिक्स सेंटर. नेक्स्ट बघा येथे गहू पिकांवर संशोधन केले जाते. तर कुठे केले जाते? पाडेगाव, इगतपुरी, निफाड, जळगाव. तर आपलं राईट आन्सर काय निफाड येथे गहू पिकावर संशोधन केले जाते. नेक्स्ट बघा पिकास पाणी द्यावयाचे झाल्यास खालीलपैकी कोणते यंत्र जमिनीतील पाणी मोजण्यास वापरता येईल? तर बघा ऑप्शन टेन्शिओमीटर, जिप्सन ब्लॉक, न्यूट्रॉन प्रोब. तर वरील सर्व. तर आपलं राईट आन्सर आहे वरील सर्व म्हणजे टेन्शिओमीटर, न्यूट्रॉन प्रोब, जिप्सन ब्लॉक. ह्या पिकास पाणी द्यावयाचे झाल्यास या यंत्राचा जमिनीतील पाणी मोजण्यास वापरता येईल. तर हे यंत्र वापरतात जमिनीतील पाणी मोजण्यासाठी. नेक्स्ट बघा पेरणी करताना पावसाळ्यापूर्वी कोरड्या मातीत केलेल्या पेरणीस काय म्हणतात? तर काय म्हणतात? पेरणी करताना पावसाळ्यापूर्वी कोरड्या मातीत केलेल्या पेरणीस तर उन्हाळी पेरणी, दुष्काळी पेरणी, धुळवाप पेरणी, कोरडी पेरणी. तर आपला राईट आन्सर आहे धुळवाप पेरणी असं म्हणतात. पेरणी करताना पावसाळ्यापूर्वी केलेल्या कोरड्या मातीत केलेल्या पेरणीस धुळवाप पेरणी. नेक्स्ट बघा बटाट्यामध्ये संजीवकाचा वापर कशासाठी करतात? तर कशासाठी करतात बटाट्यामध्ये संजीवकाचा वापर? तर बटाटे वाढविण्यासाठी, तण नियंत्रणासाठी, रोग नियंत्रणासाठी, सुप्तावस्था घालविण्यासाठी. तर आपला राईट आन्सर आहे सुप्तावस्था घालविण्यासाठी बटाट्यामध्ये संजीवकाचा वापर हा करतात. नेक्स्ट बघा निशिगंधाच्या फुलदांडा सडणे हा रोग कशामुळे होतो? तर कशामुळे होतो? विषाणू, मायकोप्लाझ्मा, बुरशी, जीवाणू. तर आपला राईट आन्सर आहे जीवाणूमुळे होतो निशिगंधाच्या फुलदांडा सडणे हा रोग. नेक्स्ट बघा विषुववृत्तीय पट्ट्यातील तापमान खालीलपैकी कोणत्या स्वरूपाचे असते? तर कोणत्या स्वरूपाचे ते असते? वर्षभर कोरडे व उष्ण, पावसाळ्यात दमट व उष्ण, वर्षभर उष्ण व दमट, हिवाळ्यात दमट व थंड. तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 3 वर्षभर उष्ण व दमट. बघा क्वेश्चन पत्रिका नक्की वाचा. ग्रामसेवक प्रश्नपत्रिका अवेलेबल आहे प्लेलिस्टला, नक्की बघा, त्याला भेट द्या. आणि जिल्हा माहितीसुद्धा प्लेलिस्ट टाकलेली आहे, ती पण नक्की वाचा. ज्यांनी ज्या जिल्ह्यात फॉर्म भरला असेल ते पण नक्की वाचून जा. नेक्स्ट बघा स्लो रिलीज ग्रेपगार्डचा वापर द्राक्ष कोणत्या बाजारपेठेत पाठवताना करतात? तर शहरी, स्थानिक, देशांतर्गत, परदेशी. तर आपलं राईट आन्सर काय ना परदेशी. बघा परदेशी बाजारपेठेत पाठवण्यासाठी द्राक्षावर स्लो रिलीज ग्रेपगार्डचा वापर हा करतात. स्लो रिलीज ग्रेपगार्ड लक्षात ठेवा ना परदेशी बाजारपेठेत पाठवताना. नेक्स्ट बघा म्युरेट ऑफ पोटॅशमध्ये पोटॅशियम ऑक्साईडचे प्रमाण किती टक्के असते? तर किती टक्के असते? 16%, 60%, 50%, 60%. तर आपलं राईट आन्सर काय ना 60% असते म्युरेट ऑफ पोटॅशमध्ये पोटॅशियम ऑक्साईडचे प्रमाण. नेक्स्ट बघा चांगल्या घडणीच्या जमिनीत सच्छिद्रता पोकळीचे प्रमाण किती टक्के असते? तर किती टक्के असते चांगल्या घडणीच्या जमिनीत सच्छिद्रता पोकळीचे प्रमाण? 40 ते 60%, 30 ते 40%, 20 ते 30%, 10 ते 20%. तर आपला राईट आन्सर आहे 40 ते 60% असते चांगल्या घडणीच्या जमिनीत सच्छिद्रता पोकळीचे प्रमाण. नेक्स्ट बघा कृषी क्षेत्राशी संबंधित पेक्षा जास्त वेबसाईट्स उपलब्ध आहेत, परंतु त्यापैकी फारच कमी प्रादेशिक भाषेमध्ये उपलब्ध आहेत. तर याची संख्या मला परफेक्ट माहीत नाही आहे, तुम्हाला माहीत असेल नक्की सांगा. चला नेक्स्ट बघा सातू म्हणजेच बार्ली मध्ये अपक्व प्रथिनांचे प्रमाण टक्क्यांपर्यंत असते. तर किती टक्क्यापर्यंत असते? 0 ते 4, 4 ते 7, 8 ते 12, 13 ते 16. तर आपलं राईट आन्सर काय ना 13 ते 16% असते.
अपक्व प्रथिनांचे प्रमाण धातूमध्ये लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, महाराष्ट्रातील एकूण लागवडीयोग्य जमिनीपैकी किती टक्के जमीन जिरायत आहे? तर किती टक्के जमिनी जिरायत आहे? 18%, 80%, 82%, 85%. तर आपला राईट आन्सर काय ना ऑप्शन 3 82% जमिनी जिरायत आहे. लक्षात ठेवा. महाराष्ट्रातील एकूण लागवडीयोग्य जमिनीपैकी किती टक्के जमिनी जिरायत आहे? तर 82. जिरायत म्हणजेच कोरडवाहू जमीन आहे. लक्षात ठेवा. जिरायत म्हणजे ओलीत समजायचं नाही, असे पण असतात काही. चला नेक्स्ट बघा, गवत वनशेती कोरडवाहू फळबागा लागवडीसाठी जमिनीची खोली किती असली तरी चालेल? तर बघा ऑप्शन 7.5 सेंटीमीटर पेक्षा कमी, 45 सेंटीमीटर ते 60 सेंटीमीटर, 22.5 सेंटीमीटर ते 45 सेंटीमीटर, 60 सेंटीमीटर जास्त. तर आपलं राईट आन्सर काय ना 7.5 सेंटीमीटरपेक्षा कमी असली तरी चालेल. गवत वनशेती आणि कोरडवाहू फळबाग लागवडीसाठी जमिनीची खोली. लक्षात ठेवा. चला नेक्स्ट बघा, फुले उत्कर्षा, अर्का अनामिका व अर्का अभय ह्या कोणत्या भाजीपाला पिकाच्या जाती? तर कोणत्या भाजीपाला पिकात जाते? फुले उत्कर्षा, अर्का अनामिका, अर्का अभय. तर बटाटा, टोमॅटो, भेंडी, गवार. तर आपलं राईट आन्सर काय ना भेंडीच्या जाती आहे. लक्षात ठेवा. फुले उत्कर्षा, अर्का अनामिका व अर्का अभय. नेक्स्ट बघा, 2 किंवा अधिक पिकांचे बियाणे एकत्र करून पेरणीच्या पद्धतीस काय म्हणतात? तर एकात्मिक पद्धत, आंतरपीक पद्धत, मिश्र पीक पद्धत, साखळी पीक पद्धत. 2 किंवा अधिक पिकांचे बियाणे एकत्र करून पेरणीच्या पद्धतीस मिश्र पीक पद्धत असे म्हणतात. लक्षात ठेवा. चला नेक्स्ट बघा, ऑपरेशन फ्लड हा शब्द प्रयोग कोणत्या बाबीशी संबंधित आहे? बघा ऑप्शन, उत्तराखंडमधील पूर नियंत्रण, दूध उत्पादन, धरणे बांधणे, नसबंदी कार्यक्रम. तर आपलं राईट आन्सर आहे दूध उत्पादनाशी संबंधित आहे ऑपरेशन फ्लड हा शब्द. नेक्स्ट बघा, सफेद मुसळीची कंदापासून लागवड केल्यास किती कालावधीत पीक काढणीस तयार होते? 6 महिने, 9 महिने, 12 महिने, 18 महिने. तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 1 6 महिन्यात तयार होते. सफेद मुसळीची कंदापासून लागवड केल्यास 6 महिन्यात काढणीस तयार होते. नेक्स्ट बघा, ग्रामीण पतपुरवठ्यासाठी शिखर बँक कोणती आहे? तर कोणती आहे ग्रामीण पतपुरवठ्यासाठी शिखर बँक? राज्य सहकारी बँक, प्रादेशिक ग्रामीण बँक, भूविकास बँक, राष्ट्रीय शेती आणि ग्रामीण विकास बँक म्हणजेच नाबार्ड. बघा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा. राष्ट्रीय शेती आणि ग्रामीण विकास बँक नाबार्ड म्हणतात आणि हेच आपलं राईट आन्सर आहे. ग्रामीण पतपुरवठ्यासाठी शिखर बँक म्हणजेच नाबार्ड. नेक्स्ट बघा, पाणलोट क्षेत्र विकास कार्यामुळे कोणती उद्दिष्टे साध्य होतील? तर कोणती उद्दिष्टे साध्य होतील पाणलोट क्षेत्र विकास कार्यामुळे? जमिनीची धूप थांबून नदी नाल्यांमध्ये वाहून जाणारे गाळाचे प्रमाण कमी होईल, भूगर्भातील पाण्याचे पुनर्भरण होईल, पीक लागवडीच्या योग्य पद्धतीचा वापर करता येईल, वरील सर्व साध्य करता येईल. तर आपला राईट आन्सर आहे वरील सर्व. नीट व्यवस्थित वाचून घ्या तिन्ही ऑप्शन. नेक्स्ट बघा, चंदन वृक्षाच्या कोणत्या भागापासून चंदनाचे तेल काढतात? तर कोणत्या भागापासून काढतात चंदन वृक्षाच्या भागाचे चंदनाचे तेल? पाने, साल, मुळे, खोडाचा गाभा. तर आपला राईट आन्सर आहे खोडाच्या गाभा यापासून चंदनाचे तेल हे काढतात वृक्षाच्या. नेक्स्ट बघा, पिकांमधील खालीलपैकी कोणते तण बहुवार्षिक आहे? तर कोणते तण हे बहुवार्षिक आहे? लवाळा, दुधानी, आघाडा, कुरडू. तर आपलं राईट आन्सर काय येणार ऑप्शन 1 लव्हाळा. पिकांमधील लवाळा हे तण बहुवार्षिक आहे. नेक्स्ट बघा, पर्णरंध्रे म्हणजेच टोमॅटो. बघा पर्णरंध्रेला नाव काय? टोमॅटो. लक्षात ठेवा. वनस्पतीच्या कोणत्या भागांवर विशेष करून आढळतात? तर पाने, मूळ, खोड, खोडाची साल. तर आपलं राईट आन्सर आहे पाने. बघा पानांवर दव पडतात हे म्हणजे त्यातून असं त्याला गरमी झाल्यासारखं कसं टिपके त्याच्यावर दव पडलेले असतात त्यालाच पर्णरंध्र असे म्हणतात. ते बाष्पोच्छवास म्हणजे श्वासोच्छवास केल्यामुळे पानातून बाहेर येते तर त्यालाच पर्णरंध्र असे म्हणतात. नेक्स्ट बघा, जांभ्या खडकाच्या
जमिनी व तांबड्या जमिनीत कोणते द्रव्याचे प्रमाण जास्त असते? सोडियम व हायड्रोजन, स्फुरद व पालाश, कॅल्शियम व मॅग्नेशियम, लोह व ॲल्युमिनियम. तर आपला राईट आन्सर काय ना ऑप्शन 4 लोह व ॲल्युमिनियम. जांभ्या खडकाच्या जमिनी व तांबड्या जमिनीत लोह व ॲल्युमिनियमचे प्रमाण जास्त असते. नेक्स्ट बघा, नैसर्गिक साधन सामग्रीमध्ये यांचा समावेश होतो. तर कशाचा समावेश होतो? जमीन, पाण्याचे स्रोत, हवामान, वरील सर्व. तर आपलं राईट आन्सर काय ना ऑप्शन 4 वरील सर्व. नैसर्गिक साधन सामग्रीमध्ये जमीन, हवामान, पाण्याचे स्रोत यांचा समावेश हा होतो. नेक्स्ट बघा, मराठवाडा विभागात मोठ्या प्रमाणावर केळीची कोणती जात लागवड केली जाते? तर बसराई, अर्धापुरी, ग्रॅडने, श्रीमंती. तर आपलं राईट आन्सर आहे श्रीमंती. नेक्स्ट बघा, स्फुरद विरघळविणाऱ्या जीवाणूंच्या बाबतीत अचूक विधान कोणती आहे? तर कोणती आहे अचूक विधान? बघा, बियाण्याची उगवण क्षमता वाढविणे, पिकांच्या उत्पादनात 10 ते 15% वाढ होते, झाडांची मुळे जोमदार वाढतात, पिकांची जमिनीत अन्नद्रव्य म्हणजे स्फुरद व इतर खेचून घेण्याची क्षमता वाढते, पर्यावरणास उपयुक्त असल्यामुळे जमिनीचे आरोग्य चांगले राहते, नत्राचे स्थिरीकरण होते. स्फुरद विरघळणाऱ्या जीवाणूच्या बाबतीत अचूक विधान विचारलं. तर आपलं राईट आन्सर काय नसतं? ऑप्शन 1 हे आपलं राईट आन्सर आहे. म्हणजेच 5 पर्यंत विधाने बरोबर आहे. नत्राचे स्थिरीकरण होत नाही हे आपलं चूक आहे. बघा, व्यवस्थित वाचून घ्या. नेक्स्ट बघा, कोणत्या रोगामुळे ग्लॅडिओलसच्या फुलदाण्यांचा आकार हा वेडावाकडा होतो? तर कोणत्या रोगामुळे होतो ग्लॅडिओलसच्या फुलदाण्यांचा आकार वेडावाकडा? तर मूळकूज, भुरी, करपा, कंदाची कूज. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 कंदाची कूज. याच्यामुळे ग्लॅडिओलसच्या फुलदाण्यांचा आकार हा वेडावाकडा होतो. रोग आहे हा कंदाची कूज. नेक्स्ट बघा, डाळिंब लागवडीत महाराष्ट्रातील कोणता जिल्हा अग्रेसर आहे? तर कोणता जिल्हा अग्रेसर? डाळिंब लागवडीत महाराष्ट्रातील नागपूर, रत्नागिरी, सोलापूर, नाशिक. तर सोलापूर हा जिल्हा अग्रेसर आहे, लक्षात ठेवा. नेक्स्ट, संत्रा लागवडीत नागपूर आणि सोलापूर. डाळिंब प्रत्येक जिल्ह्यावर वेगवेगळे आहे. नाशिक कशासाठी प्रसिद्ध आहे मला कमेंटमध्ये सांगा. चला नेक्स्ट बघा, खालीलपैकी टोमॅटोचा कोणता वाण उष्णता प्रतिकारक आहे? तर कोणता टोमॅटोचा वाण हा उष्णता प्रतिकारक आहे? बघा, टोमॅटोचा उष्णता प्रतिकारक वाण विचारला आहे. तर कोणता? वैशाली, पुसाले, इवार्प, शीतल, पुसारली, इवार्प. तर आपलं राईट आन्सर काय ना पुसारली, इवार्प. ऑप्शन 4 आपलं राईट आन्सर आहे. हा टोमॅटोचा वाण उष्णता प्रतिकारक आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. नेक्स्ट बघा, भेंडी या भाजीपाल्याची लागवड करण्यासाठी हेक्टरी किती बियाणे आवश्यकता असते? बघा, ऑप्शन 5 ते 10, 12 ते 15, 16 ते 19, 15 ते 28. तर भेंडी या भाजीपाल्याची लागवड करण्यासाठी हेक्टरी बियाण्याची आवश्यकता विचारली. तर आपला राईट आन्सर आहे ऑप्शन 2, 12 ते 15 किलो बियाण्याची आवश्यकता असते भेंडी या भाजीपाल्याची लागवड करण्यासाठी, हेक्टरी बियाणे. नेक्स्ट बघा, गोल्डन एकर ही कोणत्या भाजीपाल्याची प्रसिद्ध जात आहे? तर वाल, फुलकोबी, कोबी, टोमॅटो. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 कोबीची जात आहे गोल्डन एकर, लक्षात ठेवा. चला नेक्स्ट बघा, गाईच्या दुधामध्ये सरासरी प्रथिनांचे प्रमाण असते तर किती असते? 4 ते 5%, 3 ते 4%, 3 ते 3.5%, 2.3 ते 3%. तर आपला राईट आन्सर काय ना ऑप्शन 1 4 ते 5% असते दुधामध्ये सरासरी प्रथिनांचे प्रमाण, ते पण कोणत्या? गाईच्या. चला नेक्स्ट बघा, महाराष्ट्रात कांद्याचे उत्पादन कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक होते? तर कोणत्या जिल्ह्यात होते? अमरावती, नागपूर, चंद्रपूर, नाशिक. तर आपलं राईट आन्सर हे सर्वांनाच माहीत आहे कोणत्या जिल्ह्यात होते. तर मला कमेंटमध्ये नक्की टाका 44 क्वेश्चनचं आन्सर. कांद्याचे उत्पादन कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक होते? महाराष्ट्रात. नेक्स्ट बघा, सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट कोठे आहे?
तर कुठे आहे? कोचीन, महाराष्ट्र, तामिळनाडू, कर्नाटक. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन ए कोचीनमध्ये आहे सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट. बघा महत्त्वाचं आहे, सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूट कुठे आहे? तर कोचीन येथे. नेक्स्ट बघा, कोणत्या जमिनीची जलधारण शक्ती अधिक असते? तर कोणत्या जमिनीची असते जलधारण शक्ती अधिक? तर उथळ, मध्यम खोल, खोल यापैकी नाही. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 3 खोल जमिनीची जलधारण शक्ती ही जास्त असते. नेक्स्ट बघा, कोणत्या वर्षी पहिला वनविषयक कायदा कार्यान्वित करण्यात आला? तर कोणत्या वर्षी पहिला वनविषयक कायदा कार्यान्वित करण्यात आला? 1806, 1865, 1878, 1950. तर आपला राईट आन्सर काय ना? ऑप्शन 3 1878 या वर्षी पहिला वनविषयक कायदा हा कार्यान्वित करण्यात आला. नेक्स्ट बघा, बार्ली या पिकासाठी रब्बी 2013-14 या बाजारपीक वर्षात किती किमान आधारभूत ठरवली गेली होती? बघा आधारभूत किमती सुद्धा विचारतात. या वर्षीच्या किती आहे ते पण नक्की कमेंटमध्ये टाका. हे तेव्हाच आहे. बघा नेक्स्ट क्वेश्चन, तेव्हाचा क्वेश्चन घेण्यात आलेला आहे की त्याच्यानुसार तुम्हाला एक्झामला क्वेश्चन येणार, तर तुम्ही आताचं लिहा. नेक्स्ट बघा, महाराष्ट्राचा भूप्रदेश कोणत्या हवामानाच्या पट्ट्यात येतो? तर समशीतोष्ण, विषुववृत्तीय, उष्णकटिबंधीय, सुदानी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 उष्णकटिबंधीय. नेक्स्ट बघा, भारतापासून खालीलपैकी कोणत्या बंदरावरून कोणत्या, हा क्वेश्चन काय कळला नाही मला, नीट व्यवस्थित घेतलेला नाही आहे तो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, कृषी व्यवसायातील उत्पादन व इतर व्यवसायांच्या तुलनेत कसे असते? बघा कृषी व्यवसायातील उत्पादन इतर व्यवसायाच्या तुलनेत कसे असते? तर नाशवंत असते, सारखेच असते, अवघड असते, टिकाऊ असते. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 नाशवंत असते. कृषी व्यवसायातील उत्पादन नाशवंत असते. बघा भाजीपाला 2 दिवस सुद्धा टिकत नाही, आता आणला की लगेच बाजारात न्यावा लागतो, नाही तर तो खराब होतो, म्हणजेच तो नाशवंत आहे. नेक्स्ट बघा, कुक्कुटपालनातील एकूण खर्चापैकी किती टक्के खर्च खाद्यावर होतो? तर किती टक्के खर्च खाद्यावर होतो कुक्कुटपालनात एकूण खर्चापैकी? तर 80%, 70%, 60%, 50%. तर आपलं राईट आन्सर आहे 70% खर्च हा खाद्यावर होतो कुक्कुटपालनातील एकूण खर्चापैकी. तर किती? 70, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, वातावरणात ओझोन थरामुळे किरणांना पृथ्वीपर्यंत येण्यास अटकाव होतो. तर कोणत्या थरामुळे? क्ष किरणे, गॅमा किरणे, अल्ट्राव्हायोलेट किरणे, न्यूट्रॉन्स. तर आपलं राईट आन्सर काय आहे? ऑप्शन 3 अल्ट्राव्हायोलेट किरणे. वातावरणात ओझोन थरामुळे अल्ट्राव्हायोलेट किरणे पृथ्वीपर्यंत येण्यास अटकाव होतो. तर कोणत्या थरामुळे होतो? ओझोन थरामुळे होतो. आणि कोणती किरणे? तर अल्ट्राव्हायोलेट किरणे. नेक्स्ट बघा, कोणत्या प्रकारच्या कृषी वनीय पद्धतीत वने ही लाकूड उत्पादनासाठी व पाळीव प्राणी जोपासण्यासाठी करतात? तर कोणत्या प्रकारच्या कृषी वनीय पद्धतीत? तर कृषी वनीकरण, वनीय कुरणे पद्धती, कृषी वनीय कुरणे पद्धत, बहुउपयोगी वनीय झाडे उत्पादन पद्धत. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 वनीय कुरणे पद्धत. या प्रकारच्या कृषी वनीय पद्धतीमध्ये वने ही लाकूड उत्पादनासाठी व पाळीव प्राणी जोपासण्यासाठी करतात. तर वनीय कुरणे पद्धत लक्षात ठेवा, ऑप्शन 2. नेक्स्ट बघा, ॲझोटोबॅक्टर या जीवाणू संवर्धनाच्या उपयुक्ततेबाबत खालील विधानांचा विचार करा. तर बघा त्याची उपयुक्तता विचारले, ॲझोटोबॅक्टर जीवाणू संवर्धनाचे. पर्यावरणास उपयुक्त असल्यामुळे जमिनीचे आरोग्य चांगले राहते, पिकांच्या उत्पादनात 10 ते 15% वाढ होते, बियाण्याची उगवण क्षमता वाढविणे, नत्र खताची 15 ते 20% बचत होते, पिकांची जोमदार वाढ होऊन निरोगी राहतात, सहजीवी पद्धतीने नत्राचे स्थिरीकरण होते. तर वरीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत? तर कोणती विधाने अचूक आहे? बघा 55 नंबरचा क्वेश्चन आहे. ऑप्शन 3 आपलं राईट आहे.
म्हणजेच 1, 2, 3, 4 आणि 5 ही विधाने बरोबर आहे. म्हणजे 5वी विधान हे बरोबर आहे, 6वे विधान नाही आहे. 6वे विधान घेतलेलं नाही. ऑप्शन 3 आपलं राईट आन्सर आहे. बघा 55 मधला व्यवस्थित वाचून घ्या. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. भरपूर मोठा क्वेश्चन आहे. परत तेवढाच वाचत बसले तर परत 2 क्वेश्चन तेवढा वेळ चालले जातील. नेक्स्ट बघा. पर्जन्यमान कोणत्या परिमाणात मोजले जाते? तर कोणत्या परिमाणात मोजले जाते पर्जन्यमान? चौरस मीटर, किलोमीटर, मिलीमीटर, मिलीमीटर आणि सेंटीमीटर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 मिलीमीटर आणि सेंटीमीटर या परिमाणात मोजले जाते पर्जन्यमान. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा. सर्वात प्रथम दुधातील स्निग्धांश मोजण्याची पद्धत कोणी शोधून काढली? तर बघा ऑप्शन निकोलस गेबर, रॉबर्ट पाच्चर, गुस्ताव लावल, ग्रॅहम हॅरिस. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 निकोलस गेबर यांनी सर्वात प्रथम दुधातील स्निग्धांश मोजण्याची पद्धत ही शोधून काढली. निकोलस गेबर. लक्षात ठेवा नाव निकोलस गेबर. नेक्स्ट बघा. बागेतील कोणत्या वनस्पतीचा उपयोग संरक्षक कुंपणासाठी केला जातो? बघा कोणत्या वनस्पतीचा उपयोग हा संरक्षण कुंपण यासाठी केला जातो? डुरांटा, कोलियस, अल्टरनेथ्रेरा, रिबन ग्रास. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 डुरांटा. बागेतील डुरांटा या वनस्पतीचा उपयोग हा संरक्षक कुंपणासाठी केला जातो. नेक्स्ट बघा. पिकांच्या वाढीसाठी एकूण किती आवश्यक अन्नद्रव्याची गरज असते? तर 16, 32, 20, 25. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 16. बघा. ग्रामसेवक क्वेश्चन पत्रिका 38 आहे अवेलेबल. एक्झामच्या आधी सर्व वाचून जा. जे प्लेलिस्टला ग्रामसेवक क्वेश्चन म्हणजे प्रश्नपत्रिका म्हणून अवेलेबल आहे प्लेलिस्ट. चला नेक्स्ट बघा. भारतामध्ये गोड्या पाण्यातील माशांचे मत्स्यबीज मोठ्या प्रमाणात कुठे मिळते? तर कुठे मिळते? मुंबई, कोलकाता, पाटणा, चेन्नई. तर आपलं राईट आन्सर आहे कोलकाता. भारतामध्ये गोड्या पाण्यातील माशांचे मत्स्यबीज हे मोठ्या प्रमाणात कोलकाता येथे मिळते. नेक्स्ट बघा. खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात महाराष्ट्रातील जंगलाखालील सर्वात जास्त क्षेत्र आहे? तर कोणत्या जिल्ह्यात आहे? रत्नागिरी, गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर. तर आपण क्वेश्चनचा आन्सर सर्वांना माहिती आहे, हे पण कमेंटमध्ये टाका. चला नेक्स्ट बघा. आम्लयुक्त जमिनीत कोणत्या स्फुरदयुक्त खताचा वापर करतात? तर रॉक फॉस्फेट, सिंगल सुपर फॉस्फेट, डायअमोनियम फॉस्फेट, ट्रिपल सुपर फॉस्फेट. तर आपलं राईट आन्सर काय येणार? तर आपलं राईट आन्सर आहे ऑप्शन 1 रॉक फॉस्फेट. आम्लयुक्त जमिनीत स्फुरदयुक्त खताचा वापर हा करतात. तर कोणते स्फुरदयुक्त खत आहे आम्लयुक्त जमिनीसाठी उपयुक्त? तर रॉक फॉस्फेट. लक्षात ठेवा आम्लयुक्त जमिनीस उपयुक्त. नेक्स्ट बघा. ही डुक्कर म्हणजे स्वाईन या पाळीव प्राण्याची जात आहे. तर कोणती आहे डुक्कर या प्राण्याची जात? रावी, मालवी, गड्डी, चेस्टर व्हाईट. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 चेस्टर व्हाईट ही डुक्कर या प्राण्याची पाळीव प्राण्याची जात आहे. नेक्स्ट बघा. खालीलपैकी कोणती जोडी चुकीची आहे? तर कोणती जोडी ही चुकीची आहे? ब्लू क्रांती मत्स्य उत्पादन, येलो क्रांती गडीत धान्य, रेड क्रांती मांस टोमॅटो, व्हाईट क्रांती अंडी उत्पादन. तर कोणती जोडी चुकीची आहे? हे पण जाऊ द्या, भरपूर मुलांना माहीत नसते आणि याच्यावर क्वेश्चन हा येतोच, त्याच्यामुळे मी सांगते येलो क्रांती गडीत धान्य ही जोडी चुकीची आहे. बाकीचे ब्लू क्रांती मत्स्य उत्पादन, रेड क्रांती मांस आणि टोमॅटो उत्पादन, व्हाईट क्रांती अंडे आणि उत्पादन. नेक्स्ट बघा. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पावसाचे कमाल प्रमाण आढळते? कमाल म्हणजे जास्त, किमान म्हणजे कमी. लक्षात ठेवा महाबळेश्वर, चिखलदरा, आंबोली, रत्नागिरी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 आंबोली. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या ठिकाणी पावसाचे कमाल प्रमाण हे आढळते? कमाल म्हणजे जास्त आणि किमान म्हणजे कमी.
नेक्स्ट बघा, मालाचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांमध्ये कोणता सिद्धांत वापरला जातो? तर कोणता सिद्धांत वापरला जातो मालाचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यामध्ये? स्थिर फलाचा सिद्धांत, वाढत्या फलाचा सिद्धांत, घटत्या फलाचा सिद्धांत, वरील सर्व सिद्धांत. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 वरील सर्व सिद्धांत वापरतात. स्थिर फलाचा सिद्धांत, वाढत्या फलाचा सिद्धांत, घटत्या फलाचा सिद्धांत, हे सर्व सिद्धांत मालाचे उत्पादन करणाऱ्या कारखान्यांमध्ये वापरतात. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणत्या फळ पिकासाठी कोळी कलम ही अभिवृद्धी करण्यासाठी उत्कृष्ट पद्धत आहे? तर कोणत्या फळ पिकासाठी कोळी कलम ही अभिवृद्धीची उत्कृष्ट पद्धत आहे? लिंबू, पेरू, आंबा, केळी. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 आंबा. कोळी कलम आंब्यात वापरतात, लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, जीवाणू संवर्धने बायो फर्टिलायझर्स वापर करताना कोणकोणती काळजी घ्यायला पाहिजे? तर कोणती काळजी घ्यायला पाहिजे? ही जीवाणू खते वापरण्यासंबंधी बाटलीवर जी अंतिम तारीख दिली असेल त्यापूर्वीच वापरावी. राईट. रासायनिक खते व इतर कीटकनाशके अथवा बुरशीनाशकात मिसळू नये, हे पण बरोबर. पिकासाठी वापर करताना जमिनीत ओलावा असणे आवश्यक आहे. जीवाणू संवर्धनाची बाटली, पिशवी सूर्यप्रकाश व उष्णतेपासून दूर ठेवावी. आणि वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? तर बघा, आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 हे आपलं राईट आन्सर आहे. म्हणजेच एवढे ऑप्शन हे बरोबर आहे. 1, 2, 3 आणि 4 सर्व विधाने हे बरोबर आहे. बघा, आपले सर्व विधाने हे बरोबर आहे. ऑप्शन 4 राईट आन्सर आहे. आता परत तेवढं वाचत बसणार नाही आहे. राईट आन्सर 4 आहे हे लक्षात ठेवा. म्हणजेच 1, 2, 3 आणि 4 हे सर्व बरोबर आहे. नेक्स्ट बघा, आंबोन म्हणजे काय? तर काय आहे आंबोनमध्ये? आजाराचा प्रकार आहे, गोठ्याचा प्रकार आहे, औषधाचा प्रकार आहे, जनावरांच्या खाद्याचा प्रकार आहे. तर आपलं राईट आन्सर काय? आंबोन म्हणजे जनावरांच्या खाद्याचा प्रकार आहे. आंबोन हे जनावरांच्या खाद्याचा प्रकार, लक्षात ठेवा. आंबोन ती 69 आणि ते पण जे जनावरांना लगेच जे वासरं वगैरे होतात त्या जनावरांना हे खाऊ घालतात आंबोन, हे पण लक्षात ठेवा. दुभत्या जनावरांसाठी ते पण त्यांना जे वासरं होतात ते जन्मल्याबरोबर त्यांना आंबोनही देतात, हे पण लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, मे जूनमध्ये लागवड करण्यायोग्य फुलकोबीची जाती कोणती आहे? तर स्नोबॉल, सोळा, पुसा सिंथेटिक, इम्प्रूव्ह, जापनीज, पुसा दीपाली, कुवारी, पुसा केतकी, वरीलपैकी एकही नाही. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 पुसा दीपाली, कुवारी, पुसा केतकी या मे आणि जूनमध्ये लागवड करण्यायोग्य फुलकोबीच्या जाती आहे. लक्षात ठेवा, मे आणि जूनमध्ये लागवडीयोग्य जाती फुलकोबीच्या. नेक्स्ट बघा, ज्या कर्जाची परतफेड 5 ते 10 वर्षात करायची असते त्या कर्जास कोणते कर्ज म्हणतात? अल्प मुदत, मध्यम मुदत, दीर्घ मुदत यापैकी एकही नाही. तर आपलं राईट आन्सर काय ना? ऑप्शन 3 दीर्घ मुदत असे म्हणतात. ज्या कर्जाची परतफेड 5 ते 10 वर्षात करायची असेल त्या कर्जास दीर्घ मुदत कर्ज. नेक्स्ट बघा, मेंढीमध्ये माजाचा कालावधी तास असतो तर किती तास असतो? मेंढीमध्ये माजाचा कालावधी 26, 36, 46, 56. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 36 तास असतो मेंढीमध्ये माजाचा कालावधी. लक्षात ठेवा. कोणत्या फुलझाडांचे बी उजेडात उगवत नाही? तर कोणत्या फुलझाडांचे बी हे उजेडात उगवत नाही? कमळ, कर्दळी, मांड, लार्कस्पर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? लार्कस्पर. या फुलझाडाचे बी हे उजेडात उगवत नाही. लक्षात ठेवा, लार्कस्पर. नेक्स्ट बघा, आंतरवर्गीय मत्स्यसंकर म्हणजे काय? तर काय आंतरवर्गीय मत्स्यसंकर म्हणजे? एकाच जातीचे पण 2 वेगवेगळ्या वर्गाचे मासे एकत्रित आणून तयार केलेला संकरित मासा. 2 वेगवेगळ्या जातीचे मासे एकत्रित आणून तयार केलेला संकरित मासा. एकाच वर्गातील मासे एकत्रित आणून तयार केलेला संकरित मासा. वरीलपैकी कोणतेही नाही. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1
हे आपलं राईट आन्सर आहे. आंतरवर्गीय मत्स्यसंकर म्हणजेच एकाच जातीचे पण 2 वेगवेगळ्या वर्गाचे मासे एकत्रित आणून तयार केलेला संकरित मासा म्हणजेच आंतरवर्गीय मत्स्यसंकर होय. नेक्स्ट बघा, दुधातील स्निग्धांशाचा फॅट म्हणजेच रंग कशावर अवलंबून असतो? दुधातील स्निग्धांश म्हणजेच फॅट, त्याचा रंग कशावर अवलंबून असतो? तर पाणी, अल्ब्युमिन, लॅक्टोज, कॅरोटीन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 कॅरोटीन. दुधातील स्निग्धांशाचा रंग हा कॅरोटीनवर अवलंबून असतो. चला नेक्स्ट बघा, भारतातील सर्वात मोठ्या उद्योग म्हणून प्राधान्याने कोणत्या उद्योगास ओळखले जाते? तर लोहपोलाद उद्योग, कापड उद्योग, ताग उद्योग, विडी उद्योग. तर आपला राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 2 कापड उद्योग. भारतातील सर्वात मोठा उद्योग म्हणून कापड उद्योगला प्राधान्य हा देण्यात येते. नेक्स्ट बघा, जागतिकीकरण म्हणजे जगातील विविध अर्थव्यवस्थांचे होय. तर काय आहे? आंतरराष्ट्रीयकरण, उदारीकरण, विभक्तीकरण, एकात्मीकरण. तर आपला राईट आन्सर काय? आंतरराष्ट्रीयकरण होय. जागतिकीकरण म्हणजे जगातील विविध अर्थव्यवस्थांचे आंतरराष्ट्रीयकरण. नेक्स्ट बघा, इसवी सन 2003 मध्ये देशातील पहिले फलोद्यान प्रशिक्षण केंद्र कोठे सुरू केले गेले? तर बघा, नाशिक, औरंगाबाद, राजगुरुनगर, तळेगाव, दाभाडे. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 4 तळेगाव दाभाडे येथे सुरू करण्यात आले पहिले फलोद्यान प्रशिक्षण केंद्र देशातील. लक्षात ठेवा. नेक्स्ट बघा, सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात लागवडीयोग्य फुलकोबीची जात कोणती आहे? तर बघा, पुसा सिंथेटिक, स्नोबॉल 16, अ व ब दोन्ही, गोल्डन एकर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 अ व ब दोन्ही म्हणजे आपण पुसा सिंथेटिक, स्नोबॉल 16 या लागवडीयोग्य फुलकोबीची जात आहे सप्टेंबर, ऑक्टोबर किंवा नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात. नेक्स्ट बघा, कोणत्या संजीवकाच्या फवारणीमुळे अँट्रीव्हिमच्या झाडाची उंची कमी होते? तर कोणत्या संजीवकाच्या फवारणीमुळे होते अँट्रीव्हिमच्या झाडाची उंची कमी? तर जिब्रेलिक ॲसिड, IAA, NAA, इथेपॉन. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 3 NAA या संजीवकाच्या फवारणीमुळे अँट्रीव्हिमच्या झाडाची उंची ही कमी होते. चला नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणती माशाची परदेशी जात आहे? तर कोणती माशाची जात खालीपैकी परदेशी? मृगड, रोहू, कटला, सिल्वर कार. तर आपलं राईट आन्सर काय येणार? ऑप्शन 1 मृगड. खालीलपैकी मृगड ही माशाची जात परदेशी जात आहे. बघा नेक्स्ट आणि शेवटचा क्वेश्चन आहे, झाडाने शोषून घेतलेल्या एकूण पाण्यापैकी साधारणपणे पाणी झाडाच्या वाढीला आणि विकासाला उपयोगी पडते. तर किती पाणी? 10%, 1%, 5%, 15%. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 1%. बघा, झाडाने एकूण शोषून घेतलेल्या पाण्यापैकी फक्त 1% पाणी ही झाडाच्या वाढीला आणि विकासाला उपयोगी पडते. लक्षात ठेवा, 1%. फक्त 1%च झाड हे विकासाला त्याच्या उपयोगात आणते. चला तर बघा, नक्की क्वेश्चन पत्रिका बघा, ग्रामसेवकच्या प्लेलिस्टला अवेलेबल आहे आणि जिल्हा माहिती सुद्धा अवेलेबल आहे. ज्या जिल्ह्याचा फॉर्म भरला असेल त्या जिल्ह्याची माहिती बघून जावा. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरला.